मिळतोय गोलंदाजीच्या मार्कवर प्रशांतजी धमाळ आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट विकेट करण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली जाते परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा. अशा धावा प्रशांतजी धमाळ यांना रोखाव्या लागतील या मॅच मध्ये, कारण प्रत्येक अवांतर स्वरूपाची धाव सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग कराल ना त्यावेळेस याच धावा तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. आज संपूर्ण मित्र हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हा डॉक्टर परिवार एकत्रित करण्यात आला. आज विविध ठिकाणाचे डॉक्टर सर्व एकत्रित आले, त्यानंतर एक संघ करून त्यांनी भरपूर चांगला खेळ केलाय. फुल टॉस होता, नो बॉलचा इशारा. डीप मिड विकेटला फिल्डर आहे परंतु एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. नो प्लस वन आणि टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 रन. फ्री हिटची संधी आपल्याला पाहायला मिळते. उघडा डोळे पहा नीट, या पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि सध्याच्या घडीला मिळालेल्या संधीचं सोनं मात्र करावं लागेल बॅट्समन आदित्य पाटील या लेफ्ट हँडेड बॅट्समनला, कारण मेगा फायनल आहे. विजेता ट्रॉफी खऱ्या अर्थाने कोणत्या शहराकडे जाणार, नेहरू चॅम्पियन की यंगिस्तान पेन. आज पेन टीमने देखील भरपूर लांबचा प्रवास करून एकंदरीत या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ केलाय. मित्र क्रिकेट लीग 2026चा थरार 8व्या पर्वामध्ये हा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राऊंड द विकेट. हा बॉल थोडासा खोलवर होता, प्रभावित करणारा चेंडू पाहायला मिळतोय की काय, परंतु आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर पंचांचा निर्णय हा मात्र जरूर अंतिम असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत 4 धावा. हा बॉल आणखीन एक वाईट बॉल. काही गोलंदाजी पाहायला मिळते, पूर्णपणे कॉन्फिडन्स थोडासा ढासळलाय फिल्डरचा, कारण ज्यावेळेस अशा प्रकारचे बॉल तुम्ही रिलीज करताना त्यावेळेस पूर्णपणे फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील आपल्याला ढासळताना पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फ्रीडचा बॉल होता. प्रयत्न चांगला होता, एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल आणि फक्त आणि फक्त एकाच धाबेवर समाधान मानावं लागेल. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 6 रन या धावफलकावरती पाहायला मिळतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो. क्रिकेटमध्ये देखील एक एक रनने तुम्ही धावफलक वाढवू शकता, परंतु त्याला गती देण्यासाठी तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये मात्र जरूर करावी लागेल. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 6 धावा आतापर्यंत आल्या 2 बॉल मध्ये. लॉफ्ट केलाय, याच फटक्याची प्रतीक्षा होती यंगिस्तान पेन या टीमला आणि प्रतीक्षा संपत असताना एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा षटकार टायमिंग प्रॉपर होता आणि ज्या प्रकारे स्ट्रोक आला, टीमची धावसंख्या 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या बाहेर होता, कट केलाय. पॉइंटला फिल्डर होता, चांगला प्रयत्न, थोडासा फंबल झाला परंतु चांगला प्रयत्न त्यांनी केला. एकच धाव एका रनच्या साह्याने आतापर्यंत 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जर या 2 बॉलमध्ये किमान एखादा षटकार जर आला ना तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक समाधानकारक स्कोर टीम यंगिस्तान पेन या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण आतापर्यंत एक भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या टीमच्या दरम्यान या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ऍज ओपनर बॅट्समन म्हणून स्टान्स बदलणे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप, रन मिळतात 4. हा चौकार आलाय.
एक ओव्हरचा खेळ झाला आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 21. 21 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि अजूनही शेवटचे 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 17 संघांचा सहभाग आपण पाहिला होता. त्या 17 संघांमधून 15 संघांना पराभवात साकारून 2 संघ मात्र फाईट करतायत की मित्र क्रिकेट लीग 2026 चा मानकरी कोण होईल. जो जिंकेल तो मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा विजेता ठरेल. जो पराभूत होईल या मॅच मध्ये तो उपविजेता ठरेल. परंतु दोन्ही संघ सुरुवातीपासूनच विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत. ज्याचं प्रदर्शन चांगलं ना त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. स्पेल नंबर 2 राकेश जैन आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक ज्यांनी प्राप्त केली मागच्या मॅच मध्ये. भरपूर पारितोषिका मात्र या गोलंदाजांना मिळाली. राकेश यांचा हा बॉल, पहिला बॉल, आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना काही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कॅम्प्युटरमध्ये आपण क्रिकेटचा गेम जसा खेळतो ना तसंच काहीतरी वाटते सध्याच्या घडीला यंगिस्तान पेन टीमच्या बाबतीमध्ये. कारण जो बॅट्समन येतोय तो मात्र षटकार लगावण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग अभिजित पाटील, आदित्य पाटील या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा देखील आलाय. फ्रीची संधी आता मात्र चालून आली. टीमची धावसंख्या 28, 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्लॅश केलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थँक्यू. 34 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटची ही मॅच आणि मेगा फायनल मध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम करण्याचा निर्धार घेऊन दोन्ही सलामीवीर फलंदाज उतरलेत. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या क्रीडांगणामध्ये ज्यावेळेस सराव करताना, ज्यावेळेस सर्वोत्तम बॅटिंग तुम्ही करताना त्यावेळेस तुमच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला ओपनर बॅट्समन म्हणून जबाबदारी दिली जाते. आणि सध्याच्या स्थितीला जी जबाबदारी दिली टीम यंगिस्तान पेन या टीमच्या माध्यमातून या दोन्ही फलंदाजांकडे, आणि ती जबाबदारी देखील पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडताना ते पाहायला मिळतात. कोलर पद्धतीचा हा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र रिलीज करण्याचा प्रयत्न होता. हलक्या त्याने दिशा दिली. कल्पकता भरलेला स्ट्रोक. सुनील गावस्कर सरांनी सांगितलेलं वाक्य या ठिकाणी मात्र जरूर आठवले की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो. ही प्रात्यक्षिका वापरली बॅट्समन अभिजित पाटीलने आणि एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 35 रन 35 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हर मधले धावांचा अक्षरशः पाऊस पडला जाईल की काय अशी उत्कंठा लागली अनेक प्रेक्षकांना. आज मात्र ही ट्रॉफी नेरुळमध्ये जाणार की पेनमध्ये जाणार, पेनमध्ये जाणार की नेरुळमध्ये जाणार, या प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बीट झाल्यानंतर चांगलं बॅकअप मिळालं. डॉक्टर अमित यांच्या माध्यमातून आपल्याला चांगली फिल्डिंग या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न अभिजित पाटील आणि आदित्य पाटीलच्या माध्यमातून होतोय. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो, जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात, त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं भरपूर महत्वपूर्ण असतं. दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं. आणि तीच चित्र अभिजित पाटील आणि आदित्य पाटील या दोन्ही बॅट्समन च्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 36 रन 36. शरीरापासून
थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केला अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न या ठिकाणी असफल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 37 रन आतापर्यंत धावफलकावरती होत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल अलोंग कार्पेट डीप मध्ये. फिल्डर आहे, बॉल जज केलाय, उचलून फेकेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 38 रन. शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत 11 बॉल मध्ये 38 धावामध्ये धावा जमवण्यामध्ये यशस्वी झालेत यंगिस्तान पेन या टीमचे दोन्ही सलामीवीर फलंदाज. आज मात्र या मॅच मध्ये त्यांनी देखील दाखवून दिलं की जी जबाबदारी आमच्यावर दिली ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे यशस्वीरित्या पार करू आणि त्यासाठी आज संघर्षजनक खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. 38 रन आतापर्यंत झालेत. शेवटचा अंतिम बॉल या स्पेल नंबर 2 मधील राऊंड द विकेट. या क्षणाला हा बॉल देखील वाईट बॉल आलाय. आम्ही मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की क्रिकेटमध्ये एक धाव एक्स्ट्रा स्वरूपाची खर्च करता कधी कधी सेकंड इनिंग मध्ये शेवटच्या क्षणी 31 धाव ज्यावेळेस करण्यासाठी आपण संघर्ष करतो ना त्यावेळेस झालेली चूक ही मात्र आपल्याला आठवत असते आणि त्याच आठवणी मात्र आपल्याला वेदना देत असतात. 39 रन आतापर्यंत होत आहेत. ऑन साइडला स्ट्रोक केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, फिल्डर भरपूर वेगाने धावत आहेत. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, गंमत पाहायला मिळाली आणि जी किंमत मोजावी लागेल. नेहरू चॅम्पियन या टीमला हा चौकार आलाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बिनगडी बाद 43-43. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 43. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न आणि स्पेल नंबर 3 साठी गोलंदाजीच्या मार्कवर जिसमे हे दम नामुष्का अरुण कदम आणि सध्याच्या घडीला अरुण कदम आलेत. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली अपेक्षित असेल. पहिला बॉल या क्षणाला प्रभावित केलं फलंदाजाला. पूर्णपणे दबाव वाढला होता की हा बॉल देखील कोणत्या दिशेने मी टोलावू हे प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मेगा फायनल चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील आसमानी टोला. वा भाई वा, पत्रा तोड परफॉर्मन्स. एकूण 50 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिल्यानंतर ओव्हर नंबर 3 चालू आहे. सुरुवातीला 12 बॉलचा खेळ आपण पाहिला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि त्यानंतर आतापर्यंत 14 बॉल मध्ये 49 धावा बनवल्यात या दोन्ही बॅट्समनने. दोन्ही बॅट्समन आतापर्यंत एक वेळा जीवदान मिळालंय. क्रिकेट मध्ये एका झेलची किंमत काय असते याचं प्रात्यक्षिक आपण नेहमी पाहिलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण ज्या प्रकारे पाहिलं ना तर 4 रनवर तिसारा परेराने रोहित शर्माचा जो झेल सोडला होता त्यानंतर 264 रनची एक बहारदार इनिंग आपण रोहित शर्माची देखील आपण पाहिली आणि त्यानंतर
नुकतीच आपण जी मॅच पाहिली संजू सॅमसनचा जेल सोडल्यानंतर संजू सॅमसनने देखील त्याने आपले इरादे स्पष्ट केले होते. आणखीन एक काय बॅटिंग पाहायला मिळते, पॉवरफुल हिटिंग आणि अजूनही दबाव तंत्रामध्ये आहे. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची परिभाषाच मी बोलतोय, हे तो दाखवत असताना तो खेळतोय. टीमची धावसंख्या टोटल 65. जर एक षटकार जर आला, जर 6 धावा आल्या तर या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक, तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा देखील षटकार आला, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. यंगिस्तान पेन टीमचा ब्रँड अभिजित पाटील, ज्याच्या नावामध्येच आहे जीत, नाव त्याचं अभिजित. अफलातून बॅटिंग, तिसरं अर्धशतक झळकावलंय. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये 4 षटकार आले, 1 चौकार आला. सुरुवातीला ज्या प्रकारे डॉट बॉल आला होता, असं वाटलं होतं की एक भरपूर चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 15 बॉल पेस केलेत, 50 रनवर सध्याच्या घडीला खेळतोय. 333 चा स्ट्राईक रेट, 7 चौकार, 1 चौकार आणि 7 षटकार आतापर्यंत लगावलेत. आणि 15 बॉल मध्ये 50 रनवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन आम्ही मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला, ज्याच्या नावामध्येच आहे जीत, नाव त्याचं अभिजित, आणि अभिजित पाटील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. ओव्हर नंबर 4, राऊंड द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर होतं. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे, काव कॉर्नरला बॉल जज करतील, उचलून फेकतील. तत्पूर्वी एक सिंगल, एका रनच्या साह्याने आतापर्यंत 72 रन, 72. एकमेकांना साथ देत, एकमेकांसोबत चांगली रणनीती आखून आतापर्यंत भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली 72 रनची अभिजित पाटील आणि आदित्य पाटील या दोन्ही बॅट्समनने. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवर देखील जशी स्ट्राईक मिळाली, अभिजित पाटील नावाचा ब्रँड पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये आलाय. मैदानाच्या चौफेरीन फक्त आणि फक्त नाव कोरलंय या मॅच मध्ये. पाटील अभिजित षटकारांचा बादशाह, सध्याच्या घडीला टीम यंगिस्तान पेन या टीमचा ब्रँड.
शकतात तर मारू शकतात. ही भूमिका त्यांची आतापर्यंत आम्ही पाहिली एकंदरीत या स्पर्धेमध्ये. एकदा ठरवलं तर एकदा ठरवलं असं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. शेवटचे 3 बॉल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दर्शवला जातोय. ऐंशी धावा आतापर्यंत होत आहेत. ऐंशी रन या बॉलवर उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रन साठी आणखीन एक अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 88 रन या मोमेंटला पायाचा वेध जरूर घेतलाय. टीमची धावसंख्या 87. 87 रन बॅटच्या साह्याने शेवटचा अंतिम बॉल. पार्टनरशिप भरपूर चांगली आवडली. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली एकंदरीत या ऑन इनिंग मध्ये. तर डॉक्टर कृष्णा कडके यांच्या माध्यमातून देखील अभिजितजी पाटील सरांसाठी 301 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झाले. या बॉलवर शेवटचा हा बॉल आणि आज चौकार.
बढ़िया शॉट मैदान के अंदर चल रहा है। शॉट सिलेक्शन अच्छा होना चाहिए। मानव का पीछा करना है तो टूटना तो पड़ेगा यहाँ पर। मैदान के अंदर टूट पड़े, गिर पड़े, फिर भी लड़ पड़े, ऐसी बल्लेबाजी होनी चाहिए। किस तरफ का हल होगा? ये दिल आशिकाना। साहिल की गेंद, पहली गेंद डॉट जरूर आई थी, दूसरी गेंद के ऊपर साहिल के ऊपर किया अटैक। 4 रनों की गुंजाइश, 4 रन से खाता खोला टीम का भी और अपना भी। ये शॉट बढ़िया है, गैप में गेंदे, गैप में गेंदे, रुकने का नाम नहीं की लेगी। लॉन्ग अप के रीजन में आया ये दंदन तवा, बाक बाक दूसरा 4 रन। उसके ऊपर भी अटैक करना जरूर रहेगा। साहिल के ऊपर तीसरा अटैक किया, जरूर कहूंगा गैप में गेंद जरूर है। सिंगल रन और दूसरी की गुंजाइश, 2 रन आसान के साथ पूरा किया। सिंगल डबल्स के साथ जाएंगे तो शायद ये मुकाबला हाथों से चला जाएगा। अटैक तो करना पड़ेगा। 2 गेंद के ऊपर 2 जरूर अटैक किए थे, 2 गेंद के ऊपर 2 छवे जरूर डाले थे। उसके बाद देखा जाएगा इस गेंद के ऊपर 2 रन टोटल क्या हिसाब देखा जाएगा तो 10 रन बने अभी तक। 4 गेंद का हुआ खेल खत्म। 82 रन अभी भी जोड़ने, 42 की अभी भी जरूरत है। ये देखिए उड़ाया जरूर है खिलाड़ी उसके नीचे। ये क्या हुआ, दोनों के बीच में थोड़ी सी टक्कर हुई, उसका फायदा मिला। बैटिंग करने वाली टीम को 2 रन। देखना तो जरूरी है, कॉलिंग तो होना जरूरी रहेगा। आपने आपको सवारो बॉलिंग तो करना जरूरी रहता है, नहीं तो शायद बड़ी टक्कर हो जाती इस मैदान के अंदर। ऐसा होना नहीं चाहिए। एक क्रॉस बैटर पे गेंद को ढकाला है, सिंगल मैच मिलेगा। सिंगल के साथ स्कोर का लेवल देखा जाएगा तो 13 रन पहले ओवर का खेल हुआ खत्म। पहले ओवर का खेल हुआ खत्म, स्कोर का लेवल 13 रन बिना विकेट के नुकसान पर। रनों का सिलसिला बहुत सारा, ढेर सारा अंबर पार करना है। सचिन नाई के हाथ में गेंद है। 13 रन आने के बाद स्कोर का लेवल बहुत बढ़िया था, इसलिए ये स्कोर आसान टारगेट नहीं बनेगा। जब शुरू शुरू में विकेट जाते थे, मैं कहूंगा अभिजीत पाटिल का, तो शायद रन का सिलसिला कम हो सकता था। लेकिन पहली ओवर की बात की जाएगी तो 13 रन। हर ओवर के बाद देखा जाएगा तो 27-28 रन बनाने पड़ेंगे, तब जाकर मुकाबला बन सकता है मैदान के अंदर। ये देखिए मकरंद अपना काम तो कर रहे हैं, लेकिन पाठ पर गेंद आती नहीं। इनको चारों पर को गुदो, उसके बाद गेंद का सवाल करो। देखिए ब्लॉकर के रीजन में गेंद शायद थी, इसके कारण इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। डॉट गेंद को भी समाप्ति। सचिन के ऊपर आक्रमण करना चाहते थे, डायरेक्ट हिट हो जाती तो शायद विकेट का पतन हो जाता, लेकिन 2 रन आसार के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 16 गेंद 77 का पीछा। सोलह गेंदे बची है, 77 का पीछा है। ये पीछा बहुत दूर है। ये बढ़िया गेंदबाजी हो रही है मैदान के अंदर। टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ मोड़ दिया सचिन नाइक ने, गेंदबाजी संभाली है। लेकिन वाकई बढ़िया गेंदबाजी में चल रही है मैदान के अंदर। संजय मात्रे सर प्रैक्टिस कर रहे हैं, कल आज रात को उसका मैच है।
तो शायद आप अच्छा कारनामा दिखा पाएंगे उधर। ऑल द बेस्ट दूंगा आपको भी। ये बढ़िया शॉट खेला है लेकिन सिंगल के साथ कुछ नहीं मिल सकता। 14 गेंदे और 76 रन, 76 का पीछा। ये Music. दूरी दूरी लग रही है, अभी पास भी नहीं लग रही है क्योंकि इतना सारा स्कोर बन गया। 14 गेंद और 76 रनों की जरूरत। सचिन नेक्स्ट स्पीड अप करना पड़ेगा, रुकना नहीं है, मैच जल्द से जल्द फिनिश करना है आपको। 4:35 अभी तक हो चुके हैं। वाकई बढ़िया गेंदबाजी चल रही है मैदान के अंदर, लेकिन बल्लेबाज भी कम नहीं है, अच्छी तरफ से हो रही है, लेकिन स्कोर का लेवल बड़ा है इसलिए कुछ नहीं कर सकते। ये देखिए गेंद को भेजना चाहते थे सीमा रेखा के बाहर, बैट और बॉल का कांटेक्ट अच्छा नहीं हुआ, इसके कारण सिंगल। 13 गेंदे 75 रनों की अभी भी होगी जरूरत। 13 गेंद 75 रन, टारगेट आसान नहीं रहा इस बार। मकरंद शायद पर खिलाड़ी है, विकेट तो अभी तक गए नहीं लेकिन स्कोर का लेवल सिलसिला बहुत बढ़िया था। एक कारपेट छोड़ की तरफ मोड़ दिया गेंद को, कलाई का उपयोग सीधा जाएगी सीमा रेखा के बाहर। ये आया सुपर हिट, 4 रन, अभी बची हुई 12 गेंदे और 71 रनों की होगी जरूरत। और मैच सुबह के 10 बजे चालू होने के बाद यह अच्छा शॉट है, शॉट को वाकई बढ़िया खेला है, सीमा रेखा के बाहर जाएगी गेंद 4 रनों के लिए। शॉट तो बढ़िया खेल जाते, पॉइंट के रीजन और कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर के दिशा में खेलना चाहते थे, और उसके बाद देखा जाएगा तो सिंगल डबल के ऊपर भी ध्यान देते नजर आए। अभी बची हुई 9 गेंदे और 8 गेंदे और 64 रनों की जरूरत। हर गेंद के ऊपर 8-8 रन चाहिए, तब जाकर 64 का आंकड़ा पास हो जाएगा। ऐसा क्रिकेट पे फटका कोई नहीं है जिसके ऊपर 8 आंकड़ा आ जाएगा।
ये देखिए बैटिंग का सिलसिला तो अच्छा चल रहा है, लेकिन स्कोर का लेवल बड़ा होने के बाद ये मुश्किल मुश्किल और मुश्किल ही टारगेट लग रहा है। 7 गेंदे, 63 रन, 63 रन हर गेंद के ऊपर। 9 रन या 10 रन तो बना ही सकते, 9 रन हर गेंद के ऊपर आना है। एक गेंद टप्पा पड़ने के बाद गोली की रफ्तार की तरफ की विकेट कीपर के 10 ओवर में डॉट गेंद की हुई समाप्ति। बची हुई 6 गेंदें अब चलता बची इस मुकाबले के अंदर। लास्ट मुकाबला मजा नहीं आया, मजा आ जाता तो शायद ये मुकाबले में इंटरेस्ट रह जाता। पहली गेंद के ऊपर कैच को छोड़ दिया, उसके बाद मजा चला गया, उसके ऊपर आक्रमण और आक्रमण रूप धारण किया। प्रीतम पाटिल के हाथ में गेंद है, अच्छा मुकाबला। ये फिरकी के मास्टर है गेंदबाज प्रीतम। सिंगल रन। खिलाड़ी भी आउट होने का नाम नहीं रहा है कि नया खिलाड़ी मैदान के अंदर चला जाएगा, उसको भी 1-2 गेंद मिलनी चाहिए, क्योंकि रन का सिलसिला बहुत बड़ा है। ये बढ़िया शॉट और डॉट गेंद के बीच समाप्ति। बची हुई 4 गेंदें और 62 रन। 4 के ऊपर और 4 लगते थे ना तो 44 गेंदों में मैं कहूंगा 62 रन या आसान टारगेट हो सकता था, लेकिन 4 गेंदे। ये शॉट बढ़िया है, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात है, जाएगी सीमा रेखा के बाहर या लास्ट स्टेप के ऊपर 4 रन। ग्यारह खिलाड़ी का साथ अच्छा था, इसलिए